पाहिजे आणि उत्तमात उत्तम कर्म जर करायचं असेल तर एकच काम करा महाराज, जीवनामध्ये जर कर्म चांगलं करायचं असेल तर हिंदू धर्माचं पालन करा महाराज। ज्या धर्मामध्ये आमचा जन्म झाला महाराज तो पवित्र धर्म आहे, तो हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्मामध्ये जन्माला यायला, भगवा टिळा कपाळाला असायला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जन्माला यायला मात्र त्या ठिकाणी अनंत कुळाचं पुण्य लागतं, मगच या स्वराज्यात जन्म मिळत असतो। म्हणून इथं आल्याच्या नंतर आम्ही आमच्या धर्माचं पालन केलं पाहिजे। अरे आमचा हिंदू धर्म सही सलामत राहावा याच्यासाठी प्रयत्नशील असणारे कधीतरी आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची आठवण झाली पाहिजे महाराज। संभाजी महाराज आम्हाला क्षणाक्षणाला आठवणं अत्यंत महत्वाचं आहे। काही लोक विचार करतात, सांगतात ताई तुम्ही धर्मावर का बोलतात? मी तर म्हणते आमच्या धर्मावर प्रत्येक कीर्तनकाराने बोललंच पाहिजे। का बोलावं याचं कारण आहे महाराज। या भगव्या मंडपात जर आम्ही असाल तर याला कारण छत्रपती शिवाजी महाराज, याला कारण छत्रपती संभाजी महाराज आहेत महाराज। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आम्हाला कधीतरी आमच्या धर्माविषयी अभिमान असणारे संभाजी महाराज कधीतरी आठवले पाहिजे महाराज। एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, अवघड महाराज 40 दिवस हाल हाल करून मारलं असेल माझ्या संभाजी महाराजांना। अरे उकळतं पाणी माझ्या संभाजी महाराजांच्या अंगावर ओतण्यात आलं महाराज। काय वेदना असतील माता माऊल्यांनो। अरे थोडंसं पाणी जरी स्वयंपाक करता करता हातावर पडलं तर आम्ही लगेच मात्र त्या ठिकाणी काय काय उपाय करतो, पण माझ्या संभाजी महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी टाकण्यात आलं, साल्टी काढण्यात आली। तो विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज। साल्टी सोडण्यात आली, त्याच्यावर मीठ रगडण्यात आलं, काही वेदना असतील माझ्या संभाजी महाराजांना। अरे नख, एक नखावर जर काही पडलं तर आम्हाला वेदना होतात। अरे पायाची नख काढण्यात आली, हाताची नख काढण्यात आली, काही वेदना असतील माझ्या राजे संभाजीनाथ महाराज। लालबुंद झालेल्या सळ्या औरंगजेबाने हातात घेतल्या, लालबुंद झालेल्या तापवलेल्या सळ्या औरंगजेबाने हातात घेतल्या आणि राजे संभाजींच्या डोळ्यासमोर नेल्या आणि राजे संभाजींना सांगितलं, राजे संभाजी एकदाच म्हणा मी हिंदू धर्माचा नाही, सगळे गुन्हे माफ करण्यात येईल, तुम्हाला सोडून देण्यात येईल। राजे संभाजींनी त्या लालबुंद झालेल्या सळ्यांकडे पाहिलं, राजमाता जिजाऊ मासाहेब आठवल्या, छत्रपती शिवाजी महाराज आठवले आणि सळ्यांकडे पाहून राजे संभाजींच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, अरे मेलं तरी चालेल पण माझा हिंदू धर्म सोडणार नाही। हे राजे संभाजींचं वाक्य होतं महाराज। इथं बसलेल्या सगळ्या हिंदू जवानांना माझी विनंती आहे, दादा हिंदू म्हणून जगता आलं पाहिजे, हिंदू म्हणूनच मरता आलं पाहिजे। आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही जर कधी हिंदूच्या पाठीमागे उभं राहून आम्हाला त्रास जरी होत असेल तर माझे संभाजी महाराज 40 दिवस झटत असताना इतका उघड मृत्यू झाला तर मग आम्ही हिंदू म्हणून कुणाच्या तरी पाठीमागे कटाक्षाने उभं राहत असेल आणि कोणी आम्हाला चुकीच्या कमेंट करत असेल तर घाबरायची गरज नाही दादा। अभिमान आणि स्वाभिमान, स्वतःच्या धर्माविषयी अभिमान असलाच पाहिजे महाराज। अरे विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज। अरे भगवं वातावरण व्हावं यासाठी संभाजी महाराजांनी किती प्रयत्न केले असतील महाराज, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी किती प्रयत्न केले असतील। एक लक्षात ठेवा माता माऊल्यांनो, आता सध्या पुढे रामनवमी येते आणि रामनवमी हा जो सण आहे तो प्रत्येकाच्या दारात दिवाळी सारखा साजरा झालाच पाहिजे, हे आमच्या डोक्यात असलं पाहिजे। आम्ही जगाला दाखवून दिलं पाहिजे, आमच्या हिंदूच्या प्रत्येक घरावर भगवा फडकला पाहिजे आणि रामनवमी सण इतका आनंदाने साजरा करा, कारण माझ्या प्रभूंचा जन्मदिन आहे महाराज। माझ्या प्रभूंची नवमी साजरी करत असताना घराच्या पुढे अंगणोट सारवा, रांगोळी काढा। माझ्या प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये प्रभू रामचंद्रांचा फोटो दिसला पाहिजे। प्रत्येक मातृवर्गाने जसं दिवाळीला नटतं तसं नटा, भगवी साडी घाला, भगवी कुर्ती घाला, भगवा वरती मात्र घरावर टांगत महाराज आणि जगाला कळू द्या माझा प्रभू रामचंद्र जन्माला आल्यानंतर हिंदुस्थानातला आनंद। हर घर में अब एक ही नाम